नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र सेट परीक्षा देणार असाल आणि पेपर टू कॉमर्समधून देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपण आजच्या सेशनमध्ये काही एक्सपेक्टेड MCQs बघणार आहोत, जे की तुम्ही जर प्रॅक्टिस कराल तर तुमचे मार्क्स एक्झामिनेशनमध्ये नक्की वाढणार आहेत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर जसं की सर्वांना माहितीच आहे, आता आपल्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनची डेट एक्सटेंड झालेली आहे. सो येत्या 27 जुलैपासून पेपर टू कॉमर्सच्या प्रिपरेशनकरिता आपली 2 मंथ बॅच सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुमचा पेपर टू कॉमर्सचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट, PYQs विथ एक्सप्लेनेशन, डाऊट असेल तर डाऊट क्लिअरिंग सेशन्स, मॅरेथॉन सेशन्स या सर्व गोष्टी या बॅचमध्ये मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमचं प्रिपरेशन एकदम लेवलअप करता येईल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेऊन एक्झाम क्वालिफाय करता येईल. त्यासोबतच तुम्हाला पेपर वनचा जो लाईव्ह कोर्स आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीची तयारी या बॅचमध्ये होणार आहे. त्यामुळे अजिबात उशीर नका करू. या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता आणि बॅच स्टार्ट करून तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करून प्रिपरेशन करता येईल. तर हा आहे तुमचा प्रश्न जो की मागील सेशनमध्ये आपण विचारला होता आणि याचा आन्सर तुम्हाला द्यायचं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर काय आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, 1 जानेवारी 1995. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं अस्तित्व कधी किंवा अस्तित्वात कधी आली असा प्रश्न होता ना. 1 जानेवारी 1995 रोजी ही अस्तित्वात आली होती. ही जी संस्था आहे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ही संस्था जागतिक व्यापाराचे नियमन करत असते, प्रोत्साहन करत असते. त्यासाठीच ही स्थापन करण्यात आली होती. या अगोदर गॅट जे आहे, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड, है ना, हे होतं. त्याच्यावरती WTO हे आलेलं आहे, म्हणजे त्याची जागा WTO ने घेतलेली आहे. ठीक आहे. हा आहे तुमचा बघा प्रश्न. काय म्हणतोय की विच ऑफ द फॉलोइंग इज अ टॅरिफ बॅरियर टू इंटरनॅशनल ट्रेड. खालीलपैकी आंतरराष्ट्रीय व्यापारातील टॅरिफ अडथळा, टॅरिफ बॅरियर कोणता आहे असं विचारलेलं आहे. ओके. आता तुम्हाला टॅरिफ बॅरियर, इन टॅरिफ बॅरियर माहिती असतील तर तुम्हाला याचा आन्सर देता येईल. अदरवाईज मी सांगणारच आहे. इम्पोर्ट कोटा आहे, एक्सपोर्ट लायसन्सिंग आहे, कस्टम ड्युटी आहे की व्हॉलंटरी एक्सपोर्ट रिस्ट्रेन आहे. तर याचा राईट आन्सर आहे कस्टम ड्युटी. ओके. बघा, टॅरिफ बॅरियर काय असतं? आपला जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार असतो त्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून जे काही कर लावला जातो, शुल्क लावला जातो, त्याला टॅरिफ बॅरियर आपण म्हणतो, है ना. आता कस्टम ड्युटी एक प्रकार आहे त्याचा. यामध्ये तुमचं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट जो असतो याच्यावरती म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट होणाऱ्या वस्तू ज्या असतात यावरती लावला जाणारा कर असतो, है ना, त्याला आपण टॅरिफ बॅरियर म्हणत असतो. सो कस्टम ड्युटी इज अ पार्ट ऑफ टॅरिफ बॅरियर. ओके. नेक्स्ट, आशियान स्टँड्स फॉर. आशियानचा फुल फॉर्म काय आपल्याला सांगितलंय, विचारलंय. ठीक आहे, सांगितलंय का, मी सांगणार आहे तुम्हाला. आशियानचा फुल फॉर्म काय? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, की अमेरिकन साऊथ ईस्ट अलायन्स नेशन्स, की एशियन इकॉनॉमिक अँड सोशल ट्रेड असोसिएशन, की असोसिएशन ऑफ सदर्न युरोपियन नेशन्स. सो द राईट आन्सर इज ऑप्शन ए, आशियन स्टँड्स फॉर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. खूप महत्वाची संघटना ही. बघा, ही दक्षिण पूर्व आशियातील देशांची एक संघटना आहे. आशियानची स्थापना जी आहे ही केव्हा झाली असा प्रश्न आला तर 1967 हे लक्षात ठेवायचं, अजिबात विसरायचं नाही, है ना. आर्थिक सहाय्य देणं, त्यासोबतच जे काही प्रादेशिक शांतता म्हणा, स्थैर्य म्हणा, स्टेबिलिटी म्हणा, ते राखणं, ट्रेड असेल, डेव्हलपमेंट असेल, याला इम्प्रूव्ह करणं, हे आशियानचं काम आहे. थायलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया हे प्रमुख सदस्य आहेत आशियानमधले, हे पण लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो आशियान मीन्स असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. विच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मेनली डील्स विथ ग्लोब ट्रेड रूल्स. जागतिक व्यापार नियमांशी मुख्यतः कोणती आंतरराष्ट्रीय संस्था संबंधित आहे? IMF, WTO, वर्ल्ड बँक की UNDP. सो याचा राईट आन्सर काय आहे? तर याचा राईट आन्सर आहे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जे की आपण आत्ताच मगाशी पाहिलं होतं, है ना. WTOचं जे काम आहे, महत्त्वाचं काम आहे, मुख्य कार्य म्हणतो आपण त्याला, आंतरराष्ट्रीय व्यापार नियम तयार करणं, व्यापारातील अडथळे निर्माण झाले असतील तर ते कमी करणं. ठीक आहे. सदस्य देश आहेत, मेंबर कंट्रीज आहेत, त्यांच्या वापरातले वाद असतील, कॉन्फ्लिक्ट्स असतील तर ते कमी करणं, सोडवणं, मुख्य व्यापार जो आहे याला प्रोत्साहन देणं, हे WTOचं काम आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं काम आहे. ओके. सो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं या ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितल्या त्या अजिबात विसरायच्या नाहीयेत.
द रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप RCEP याचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा बरं का, प्रश्नातच दिलेला आहे, बट फुल फॉर्म लक्षात ठेवा. रिजनल कॉम्प्रिहेन्शन इकॉनॉमिक पार्टनरशिप मुख्यतः कशाशी संबंधित आहे? काय आहे RCEP? लष्करी सहकार्य आहे का, हवामान बदल, प्रादेशिक व्यापार करार, अंतराळ तंत्रज्ञान, है ना, काय आहे? तर हे आहे तुमचं रिजनल ट्रेड ॲग्रीमेंट. व्हॉट इज इट? रिजनल ट्रेड ॲग्रीमेंट, रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप, है ना. आशियामधलं हे खूप महत्त्वाचं एक ॲग्रीमेंट आहे, है ना. आशिया पॅसिफिक प्रदेशामधले जे देश आहेत यांचा हा करार आहे, व्यापार करार आहे. याचा उद्देश काय? तर सदस्य देश आहेत याच्यामध्ये व्यापार वाढवणं, आयात निर्यात यामध्ये अडथळा येत असेल तर तो कमी करणं, इकॉनॉमिकल सपोर्ट देणं, हे या ॲग्रीमेंटमुळे पॉसिबल होत असतं, है ना. याच्यामध्ये जे मेंबर कंट्रीज आहेत त्यांच्यासाठी हे पॉसिबल आहे. अँटी डम्पिंग ड्युटी इज इम्पोज टू. कोणावरती अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाते, है ना. ए, स्वस्त आयातीतील प्रोत्साहन देण्यासाठी. बी, अन्यायकारक व्यापार पद्धतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी. सी, देशांतर्गत निर्यात वाढवण्यासाठी. की डी, परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी, है ना. काय असू शकतं अँटी डम्पिंग? अँटी डम्पिंगवर पण प्रश्न आपण पाहिला होता ना. तर अँटी डम्पिंग ड्युटी इज इम्पोज टू रेस्ट्रिक्ट अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. समजलं का? हे काय करतं अँटी डम्पिंग ड्युटी? आयात वस्तू ज्या असतात, आयात वस्तूवरती लावली जाणारी एक कर पद्धत आहे, कर आकारणी आहे, ठीक आहे. जेव्हा एखादा देश आपल्या वस्तू प्रादेशिक किंवा परदेशी बाजारात कमी किमतीला विकत असतो त्याला आपण डम्पिंग म्हणतो, है ना. मग तेव्हा स्थानिक उद्योग जे आहेत त्यांना नुकसान होऊ शकतं. मग अशा, हे आता अन्यायकारक झालं, बरोबर आहे ना. मग अशा अन्यायकारक व्यापारांच्या पद्धतींना रोखण्यासाठी त्याला अँटी डम्पिंग ड्युटी म्हणतो आपण. अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाते. आता डम्पिंग काय? डम्पिंग म्हणजे इंटरनॅशनल ट्रेडमध्ये आपण कमी किमतीत विकतोय. मग इथे काय होतं, लोकल ज्या गोष्टी आहेत त्यांना थोडंसं नुकसान होऊ शकतं ना. मग हे नुकसान होऊ नये, है ना, या डम्पिंगला अँटी डम्पिंग करायचं आहे, म्हणून अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाते. हे लक्षात ठेवायचं आता. ओके. मग याच्यामुळे काय होतं, जे काही इंटरनॅशनल ट्रेड होत असतात, देशादेशामध्ये जे ट्रेड होतात त्याचं सिक्युरिटी वाढते, है ना. आता इथे अन्याय होत आहे तर त्यामध्ये निष्पक्ष स्पर्धा होत असते जर अँटी डम्पिंग ड्युटी लावली तर, बरोबर आहे ना. ते टिकून राहतं. ओके, ऑल राईट. द डिव्हॅल्युएशन ऑफ करन्सी लीड्स टू. चलनाचे अवमूल्यन झाल्यास काय परिणाम होतो? ए, कॉस्टलियर एक्सपोर्ट. बी, रिडक्शन इन फॉरेन ट्रेड, म्हणजे परकीय व्यापार कमी होतो का? की ऑप्शन सी, आयात स्वस्त होतं. की ऑप्शन डी, निर्यात स्वस्त होतं. तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी, एक्सपोर्ट चीप होतात, म्हणजेच निर्यात स्वस्त होत असते, ठीक आहे. बघा, करन्सी डिव्हॅल्युएशन म्हणजे काय? एखाद्या देशाचं चलन आहे ते चलनाचे मूल्य इतर परकीय चलनापेक्षा कमी होणं, त्याला आपण करन्सी डिव्हॅल्युएशन म्हणतो. आता यामुळे काय होतं, त्या देशातील वस्तू परदेशी खरेदीसाठी स्वस्त होऊन जातात, त्यामुळे निर्यात वाढण्यास मदत होत असते, बरोबर आहे ना. मग जर रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत कमी झालं तर भारतीय वस्तू अमेरिकन ग्राहकासाठी स्वस्त पडतील, त्याला म्हणतो आपण डिव्हॅल्युएशन ऑफ करन्सी, ठीक आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे उद्दिष्ट नाही असं विचारलंय. IMF जे आहे याचं कुठलं ऑब्जेक्टिव्ह नाही दिलेल्या ऑप्शन्स पैकी. ऑप्शन्स काय म्हणतात बघा, राजकीय वादांचे निराकरण. ऑप्शन बी, आंतरराष्ट्रीय चलनविषयक सहकार्याला प्रोत्साहन देणे. ऑप्शन सी, विनिमय दर स्थिरता. ऑप्शन डी, मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देणे. तर खरं आन्सर आहे ऑप्शन ए. खरं म्हणजे राईट आन्सर जे आहे ते सेटलमेंट ऑफ पॉलिटिकल डिस्प्युट्स. विचारलंय काय की IMFचं ऑब्जेक्टिव्ह नाही असं विचारलंय. तर ऑब्जेक्टिव्ह काय आहे IMFचं? आंतरराष्ट्रीय चलनविषयक सहकार्य वाढवणं झालं, विनिमय दर स्थिर ठेवणं झालं, आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देणं झालं, है ना. काही आर्थिक अडचणी असतील देशामध्ये, दोन देशामध्ये, तर त्याचं सोल्युशन काढणं पण IMFचं काम आहे. हे सर्व ऑब्जेक्टिव्ह IMFचे आहेत. बट एखाद्या नाही, दोन देशामध्ये जर काही पॉलिटिकल वाद असतील किंवा एखाद्या देशामध्ये पॉलिटिकल वाद असेल तर ते सोडवण्याचं काम IMF करत नाही, ठीक आहे. सो राईट आन्सर इज ऑप्शन ए, विच इज नॉट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ IMF. नेक्स्ट, द टर्म डिसइन्व्हेस्टमेंट मीन्स. डिसइन्व्हेस्टमेंट या संज्ञेचा अर्थ काय आहे? ए, एक्सपान्शन ऑफ पब्लिक सेक्टर, सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार. बी, परकीय भांडवलाची आयात, ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन सी, सार्वजनिक उद्योगामधील सरकारी शेअरची विक्री की परदेशात गुंतवणूक करणे. डिसइन्व्हेस्टमेंट, बरोबर आहे ना. डिसइन्व्हेस्टमेंटचा अर्थ काय? डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे सेलिंग द गव्हर्नमेंट शेअर्स इन पब्लिक एंटरप्राइजेस. काय? सेलिंग द गव्हर्नमेंट शेअर्स इन पब्लिक एंटरप्राइजेस, राईट. म्हणजे बघा, डिसइन्व्हेस्टमेंट, निर्गुंतवणूक म्हणजे काय?
सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामधील आपला काही जो हिस्सा आहे, आपला जो काही थोडाफार हिस्सा आहे, थोडाफार किंवा जास्त किती काही हिस्सा असा ना, हिस्सा जो आहे किंवा शेअर्स जे आहेत ते विकून टाकणे, त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून जे जे काही आपण गोष्टी घेतल्या होत्या, इन्व्हेस्टमेंट करून आपण जे काही इन्व्हेस्ट करून ठेवलं होतं ते आता आपण काय करणार आहे, विकून टाकणार आहे, त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात. ओके. मग सरकारला याच्यातून निधी मिळतो, है ना, पैसा मिळतो, सार्वजनिक उद्योगाची कार्यक्षमता वाढते, खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढतो, त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण. ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, सरकार जर एखाद्या सरकारी कंपनीतील काही टक्के शेअर्स खाजगी गुंतवणुकीत केले, म्हणजे खाजगी गुंतवणूकदारांना दिले समजा, तर त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे, which among the following is not a feature of multinational corporations? ओके. खालीलपैकी कोणती बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वैशिष्ट्य नाही असं विचारले. ओके. ऑप्शन्स बघा, मर्यादित तंत्रज्ञान हस्तांतरण, मोठ्या प्रमाणातील कार्यक्षेत्र, अनेक देशांमध्ये कार्य करणे, की केंद्रीकृत नियंत्रण, त्यालाच म्हणतो सेंट्रलाइज्ड कंट्रोल. ठीक आहे. मग इथे काय विचारलंय तुम्हाला, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनचा कुठला फीचर नाही असं विचारलंय. तर यापैकी ऑप्शन ए जो आहे तो अगदी बरोबर आहे. मर्यादित तंत्रज्ञान हस्तांतर म्हणजे रेस्ट्रिक्टेड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर रेस्ट्रिक्ट केलं जात नाही, इथे उलट सुलभ केलं जातं. ठीक आहे. तंत्रज्ञान जे आहे है ना, त्याचं जास्तीत जास्त देवाणघेवाण होत असतं, त्यामुळे इथं ऑप्शन ए जो आहे तो अगदी चुकीचा ठरतो आहे. ठीक आहे. बरोबर आहे. MNCचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, मोठ्या मोठ्या प्रमाणावर व्यवसाय संचालन करणं, अनेक देशामध्ये कार्य करणं, जे काही हेडक्वार्टर्स आहेत त्यांना सेंट्रलाइज करणं म्हणा, जे काही टेक्नॉलॉजीज आहेत त्याचं ट्रान्सफर करणं म्हणा, हस्तांतरण करणं म्हणा, हे MNCचं काम आहे. ठीक आहे. बट ए ऑप्शन म्हणतो की हस्तांतरण केलं जात नाही, मग हे चुकीचं आहे, त्यामुळे ऑप्शन ए इथे बरोबर येतो. पुढील प्रश्न, सार्क वॉज एस्टॅब्लिश्ड इन द इयर. आता सार्क काय, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, आपण पाहिलं होतं राईट. मग हे केव्हा इस्टॅब्लिश झालेलं आहे, 1995, 2001, 1985 की 1991? सो राईट आन्सर इज ऑप्शन 1985. 1985 मध्ये हे इस्टॅब्लिश झालं होतं. ओके. हे दक्षिण आशियातील देशांचं एक प्रादेशिक संघटना आहे. ठीक आहे. सार्कचं प्रमुख उद्दिष्ट काय, जर असा प्रश्न असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की जे काही मेंबर कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये जे काही ट्रेड होतं त्याच्यामध्ये सहकार्य वाढवणं, आर्थिक किंवा सामाजिक विकास असेल त्याला चालना देणं, जे काही मेंबर कंट्रीज आहेत त्यांचं रिलेशन मेंटेन ठेवणं, सहकार्य वाढवणं, हे सार्कचं काम आहे. ठीक आहे. सार्कचं मुख्यालय कुठे तुम्हाला माहिती आहे, हे आहे इथे. कुठे, लक्षात ठेवा, काठमांडू. ठीक आहे. काही येत्या 27 जुलै पासून आपली पेपर टू कॉमर्सच्या प्रिपरेशन करिता 2 मंथ लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचा पेपर टू कॉमर्सचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्स मध्ये कव्हर केला जाणार आहे. त्यासोबतच तुम्हाला कंप्लीट नोट्स, मॉक टेस्ट, PYQ विथ एक्सप्लेनेशन, हे सर्व मटेरियल मिळणार आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहेत, मॅरेथॉन सेशन असणार आहे तुमच्या प्रॅक्टिस करिता, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये चांगले मार्क्स मिळवून क्वालिफाय होऊ शकता. आणि पेपर टू कॉमर्सच्या प्रिपरेशन सोबतच तुम्हाला या बॅच मध्ये पेपर 1 चा लाईव्ह कोर्स हा फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. म्हणजे फ्री तुम्हाला पेपर 1 ची तयारी सुद्धा करता येणार आहे. तर उशीर अजिबात करू नका, आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, प्रिपरेशनला सुरुवात करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि प्रिपरेशन करू शकता. बघा, ऍप्लिकेशनच्या थ्रू कसं जॉईन करायचं आहे, प्ले स्टोर वरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन सर्च करायचं, हा ऍप्लिकेशन दिसेल तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक स्टोअर म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. स्टोअर मध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल, सर्च बॉक्स मध्ये तुम्ही महाराष्ट्र सेट पेपर टू कॉमर्स सर्च केला की हा कोर्स तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे, बाय नाव वरती क्लिक करायचं आहे. तुमचा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स दिसतील, जे रेकॉर्डेड सेशन आहे त्याचा पूर्ण कंटेंट दिसेल, स्टडी मटेरियल, सर्व गोष्टी तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळून जातील. आणि या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता, त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.